अरे थांब 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 थांब, मला काय म्हणायचं तू स्वजनगणना केली का? मला तर काही माहित नाही नाही. अरे 7च दिवस राहिले, हे राहून द्या, लग्न बिग्न होतच राहते, मोबाईल पाहून दे. आणि तुम्ही काय म्हणता, तुम्ही तरी कुठे केलेली, तुम्ही काय यांनी सुद्धा नाही करेल. हो दावा झाला ना. हे पहा, हे अशी करायची राहते सोशल गणना. या बाय ती अशी वेबसाईट उघडायची, नाही तर सरळ गुगलवर यायचं आणि सर्च करायचं se.census.gov.in. नुसतं SE डॉट टाकलं तरी पुढचं आपोआप येऊन जातंय. आणि मग त्याच्यावर आल्यानंतर सेल्फ इन्युमरेशन वर क्लिक करायचं. इथं आपलं राज्य निवडायचं आणि तो कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं. मग पुढे ते आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव विचारते. फक्त महत्वाचं एवढंच का कुटुंब प्रमुखाचं नाव एकदा टाकल्यानंतर परत बदलता येत नाही, त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक टाकायचं. आणि मग पुढे प्रोसीड वर क्लिक केलं का आपल्याला ओटीपी येतो. तेवढा ओटीपी व्यवस्थित तर टाकायचाच, पण त्याच्यावर आधी आपली भाषा निवडायची. जशी की मी निवडून राहिलो आपली मराठी, आणि त्यानंतर करायचं प्रोसीड. आणि मग प्रोसीड केल्यावर येतं पुढे हे, जिथं आपल्याला आपला जिल्हा आणि पिन कोड विचारला जातो. आणि हे करत असताना मस्तपैकी आपल्या घरात यायचं, आपलं लोकेशन ऑन करायचं की जेणेकरून आपल्या घराचं लोकेशन मॅपवर व्यवस्थित येईल. तसं तुम्ही ते मॅपवर सर्च करून पण टाकू शकता आणि ते आपल्याला खाली पाहायला पण भेटतं. त्यानंतर स्थानाची पुष्टी करायची आणि पुढे जा म्हणायचं. आणि मग येतात आपल्या घराबद्दल माहिती सांगणारी, की ज्याची उत्तरं अगदी घरातला लहान मुलगाही देऊ शकतो, असे 34 प्रश्न. प्रश्न तरी काय राहते हो, आपलं घर राहणे योग्य आहे का, त्याचं बांधकाम कसं झालेलं आहे, आपल्या कुटुंबात राहण्या इतक्या किती खोल्या आहे, विवाहित जोडपे किती आहेत, आपला प्रवर्ग कोणता, आपल्या घरी शौचालय आहे का, गॅस जोडणी असेल तर ती कशी आहे, वाहने आहेत का, रेडिओ आहेत का, असे साधे साधे प्रश्न राहतील. आणि मग शेवट हे सबमिट करण्यापूर्वी आपण दिलेले सगळे उत्तर आपल्याला एका वेळी पाहायला भेटतात. आणि ते एकदा कन्फर्म केले का फायनल सबमिट होऊन जाते. आणि यावेळी महत्वाचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं का सबमिट झाल्यानंतर आपल्याला हा जो कोड भेटतो तो एकदम जपून ठेवायचा. तसा आपल्याला तो मेसेज मार्फत पण येतो, पण आणखी वाटला तर एखादा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. आणि जेव्हा आपल्या घरी अधिकृत जनगणना करणारे प्रगणक येतील तेव्हा त्यांना हा कोड न चुकता सांगायचा. बस एवढंच. सोपं होतं का नाही? समजला ना? ओके. आता काय करायची? सोशल गणना. पण आता इथं भाऊचा वेगळाच प्रश्न आहे. अरे हे तर सगळं झालं, पण तुझ्या वहिनीला आमच्या कुटुंबात धरायचं का नाही धरायचं? काय नाही, लग्न लागून गेलं ना मग आता. मग आता तुम्ही पण 15 मेच्या आत स्वजनगणना पूर्ण करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.